हॅलो, शुभ सकाळ. सगळ्यांना आजचा रविवार सुखाचा, आनंदाचा, समाधानाचा आणि आरोग्यमय जावो हीच प्रार्थना आहे. तर आज नाश्त्यामध्ये पोहे ठरले होते, पण अचानक घरावरली चिकन बिर्याणी हा मेनू ठरला आहे. मग त्यामुळे रात्रीची चपाती उरलेली आहे. तर ती दुपारच्या जेवणात काही खाल्ली जाणार नाही, म्हणून म्हटलं पोहे कॅन्सल करावेत आणि चपाती ही तळून पण खूप छान नाश्त्यासोबत होते, चहासोबत. मग मी ते आज म्हटलं काय तुकडे करून घेतले चपातीचे. एका चपातीचे 4 तुकडे करून घ्यायचे. तेल पण तापवून घेतले. गॅस बंद केला चपातीचे तुकडे होसपर्यंत. बाजूला चहा पण ठेवून दिला. त्यात दूध टाकून घेतलं. तर तुकडे तळून झाल्यानंतर लगेच चहा पण त्याच्यासोबत ठेवला आहे, म्हणजे नाश्ता सगळ्यांना करता येईल. तेल गॅस पुन्हा चालू करून ठेवला. तेल चांगलं तापलेलं आहे. पण चपातीचे तुकडे करसपर्यंत ते थोडा गॅस बंद ठेवला होता, कारण जास्त पण तेल तापलं तर ते काळपट करपतात. तर आता एक एक तुकडा मी टाकून तळून घेणार आहे. तुकडे तळताना खास करून मी चिमट्याचा वापर करते. त्याच्यामुळं काय होतं, सगळं तेल निथळलं जातं. आणि माझं एक सगळ्यांना सांगणं आहे, जे कोणी यूट्यूब चॅनल सुरू केलं आहे ते काहीतरी अपेक्षेने सुरू केलं आहे, मेहनत घेतात. तर आपण सगळ्यांनी एकमेकांना सपोर्ट केला पाहिजे. तर तुम्ही मला सपोर्ट करा, मीही तुम्हाला सपोर्ट करेन. आणि आपण सगळ्या गृहिणी एकमेकींना सपोर्ट करूया. ते सगळे मी तुकडे जे आहे ते तळून घेणार आहे. मुलांना ह्याच्यासोबत जर ह्या तुकड्यांवर जाम लावला, टोमॅटो सॉस लावून दिला तर खूप आवडीने खातात. त्यामुळे मुलांच्या ना पोटात चपाती पण जाते. असे सगळे तुकडे मी आता तळून घेते. हे बघा, सगळे माझे तुकडे आता चपातीचे तळून झाले. किती छान क्रिस्पी असे झालेत. चहासोबत असा मस्त टेस्टी नाश्ता तयार झाला आहे.